Hi guys, my name is Akanksha. Welcome back to my channel. आणि रेसिपी स्टार्ट करण्याआधी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण माझ्या नवीन येणारे व्हिडिओज तुमच्याकडून मिस होऊ नये. आज आपण बघणार आहोत गावाकडील पुरी भाजीची रेसिपी. यासाठी मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी रवा घेतलेला आहे. त्यात मी आता मिक्स करते चवीनुसार मीठ. त्यानंतर मी यात 2 चमचे तूप घेतलेलं आहे. तुम्ही येथे तेलही यूज करू शकता आपापल्या आवडीनुसार. त्यानंतर हे आता आपण मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून आपण थोडं पाणी ॲड करून घेऊयात, जेणेकरून आपलं पीठ एकदम घट्ट मळून होईल. घट्ट मळल्याने आपल्या पुऱ्या एकदम टम्म फुगतील आणि जास्त तेलही ॲब्झॉर्ब करणार नाहीत. तर अशा प्रकारे मी येथे पीठ मळून घेतलेलं आहे आणि हे आता आपण अर्धा तास रेस्टसाठी ठेवून देऊयात. आणि त्यानंतर आपण एक कढई घेऊयात आणि कढईमध्ये 3 चमचे तेल टाकूयात. तेल एकदम छान गरम झाल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकूयात, थोडंसं जिरे टाकूयात आणि 1 चिमूटभर हिंग टाकून घेऊयात. त्यानंतर मी येथे 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत. ते छान परतून एकदम पिंकिश झाले की आपण त्यात ॲड करणार आहोत 2 बारीक चिरलेले टोमॅटो आणि तेही छान मिक्स करून मंद आचेवर शिजू. ते छान शिजले आणि त्यातलं पाणीही निघून गेले की आपण त्यात ॲड करूयात 1 चमचा आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टही आपण मिक्स करून घेऊयात आणि यानंतर आपण हे मंद आचेवरच शिजत ठेवूयात, जेणेकरून यातून पूर्णपणे पाणी निघून जाईल. त्यानंतर आपण यात थोडीशी हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकूयात आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची, जेणेकरून त्याचा कलर छान येईल, आणि 1 चमचा धने पावडर आणि हे छान मिक्स करून घेऊयात. आणि हे खाली लागू नये म्हणजेच करपू नये यासाठी आपण यात ॲड करूयात गरम पाणी आणि गरम पाणी एकदम उकळून घेऊयात, जेणेकरून आपल्या भाजीला एकदम छान तरी येईल. याला आता आपण मंद आचेवर थोडंसं शिजत घालूया आणि हे छान मिक्स करून घेऊन त्यानंतर आपण यात आता बटाटा मिक्स करून घेऊयात. बटाटा एकदम छान उकडून कुस्करून यात टाकून घेऊयात. तुम्ही येथे चिरूनही टाकू शकता, पण गावाकडे कुस्करूनच भेटतो, त्यामुळे आपण हे कुस्करून घेऊयात. ते मिक्स करून झाले की आता आपण त्यात ॲड करूयात अजून गरम पाणी. माझ्या मिस्टरांचं पूर्ण लहानपण हे गावी गेल्यामुळे त्यांना गावाकडील चव आणि गावाकडील भाजी खूप आवडतात, त्यामुळे त्यांना ही पुरी भाजी खूप आवडते आणि त्यासोबत त्यांना लागतं श्रीखंड. आता तुम्ही बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आणि तरीही वर आलेले. यात मीठ टाकून आता आपण मिक्स करून घेऊयात आणि आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. आता आपण पुरी लाटून घेऊयात. इथे मी पीठ लावत आहे, तुम्ही इथे तेलही लावू शकता, पण मला इथे पीठ लावायलाच आवडतं. आता ही गोल लाटून झालेली आहेत, तर आपण आता ही तळून घेऊयात आणि ही आपण लगेच पलटणारही आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता ही किती टम्म फुगलेली आहे. ही आता आपण काढून घेऊयात आणि प्लेटिंग करूयात. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे झालेली आहे आपली पुरी भाजी.